आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून तब्बल 80% पेक्षा अधिक मतदान होईल। त्यांना मोठं मताधिक्य शहरातून दिलं जाईल। यासाठी त्यांच्या प्रचारार्थ येत्या 2 मेला सायंकाळी 5 वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। यात सुमारे 1000हून अधिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली। यावेळी संजू परब पुढे म्हणाले, सध्या लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे चालू आहेत। महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार आहेत। ते नक्कीच 2.5 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने ही निवडणूक जिंकतील। सावंतवाडी शहरातून तब्बल 80% पेक्षा अधिक मतदान त्यांना होईल। येत्या 2 मेला सायंकाळी 5 वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातून ही रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व महायुतीचे इतर नेते पदाधिकारी देखील सहभागी असतील। प्रचार कार्यालयाकडून या रॅलीचा शुभारंभ होईल। किमान 1000 पेक्षा अधिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विकासाची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे। महायुती सरकारने शहरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, त्यामुळे शहरवासीय महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या मागे उभे राहतील, अशी माहिती संजू परब यांनी दिली। याप्रसंगी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते। तर्फे सन्माननीय आमचे राणे साहेब उभे आहेत आणि ते 100% 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील। पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा 80% वोटिंग हे राणे साहेबांना होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 2 मेला सावंतवाडीत महायुतीतील सर्व घटक पक्ष व सावंतवाडी शहरातील नागरिक यांच्या वतीने महारॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही रॅली महायुतीच्या ऑफिसकडनं 2 तारीखला 5 वाजता इथनं निघेल आणि पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये फिरेल आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ, राणे साहेबांनी केलेली आजपर्यंत 40 वर्षातली कामं, सन्माननीय दीपक केसरकरांनी केलेली कामं आणि सन्माननीय मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचू। आणि मी आवाहन करतो नागरिकांना की ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे, त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा अशी मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो। आणि सावंतवाडी शहरामध्ये यावेळी 80% ते 85% मध्ये आम्हाला वोटिंग मिळायचं कारण म्हणजे आम्ही केलेले 57 कोटीची नळपाणी योजना ही सन्माननीय केसरकर साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे। बॅरिस्टर नाथपाईचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत। सावंतवाडीची तहान ही महायुतीच्या सरकारने भागवलेली आहे, त्याच्यामुळे या रॅलीला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, त्यात कोणती शंका नाही। आणि 100% आम्ही राणे साहेबांना 80%च्या वर आम्ही इथं प्लस करू। या रॅलीमध्ये उमेदवार असणार आहेत का? या रॅलीमध्ये सन्माननीय दीपकभाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघेल। महायुतीच्या ऑफिसकडनं इकडनं मिलाग्री शाळेकडनं पूर्ण बाजारपेठ, चिताराळी आणि गांधी चौकात आम्ही संपू। शहरातली नागरिक सहभाग होणार, म्हणजे ही तालुक्याची रॅली नाही आहे, ही शहरापुरती रॅली आहे। शहरातले नागरिक आणि सर्व बाहेरचे कार्यकर्ते सहभागी होणार। रॅलीत कमीत ते 1000+ कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होते। ओके, थँक्यू।
आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.